नमस्कार, मी पूजा खेतले किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत गाजरचा हलवा। त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी अर्धा किलो गाजर घेतले, धुवून स्वच्छ किसून घेतलेले आहे। अर्धी वाटी साखर, पाव वाटी खवा, 1 चमचा वेलची पावडर, ड्रायफ्रूट घेतलेत मी इथे, 2 चमचे तूप घेतले, नंतर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेले आहे गरम करून साई सकट। इथे मी कढई तापत ठेवलेले आहे, त्यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकणार आहोत। याच्यामध्ये आपण हे किसलेलं गाजर आहे ते टाकून घेणार आहोत। चांगलं आपण हे परतून घेऊया। आपण आता 2 मिनिटं आपण हे चांगलं परतून घेतलेलं आहे गाजर। याच्यामध्ये आपण आता दूध टाकणार आहोत। हे सगळं मी दूध टाकून घेतलंय। हे आपण आता 10 मिनिटं झाकण ठेवून चांगलं शिजवून घेऊया। बघा आपलं हे आता दूध चांगलं आटलेलं आहे। हे आपलं शिजायला 10 मिनिटं लागले। दूध बघा सगळं चांगलं आटलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये साखर टाकणार आहोत। अर्धी वाटी साखर घेतली मी इथे। त्यानंतर खवा टाकणार आहोत। सर्व आपण हे एकत्र करून घेऊया। आणि आपण आता ड्रायफ्रूट आणि वेलची नंतर सगळं शेवटी टाकणार आहोत आपण। हे आपण आता 5 मिनिटं आणखी वाफ देऊन घेऊया याला। हे बघा हे चांगलं आता हे झालेलं आहे। इथे याच्यावरती आपण आता ड्रायफ्रूट टाकणार आहोत। तुपामध्ये परतून घेतले। त्यानंतर वेलची पावडर टाकणार आहोत। आता हे मिक्स करून घेऊया। आपलं हे तयार झालेलं आहे हलवा। गॅस बंद करूया आपण। आपला हा तयार झालेला आहे गाजरचा हलवा। छान झालेला आहे, क्रीमी असा। ही माझी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।